नमस्कार, मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण अळीवाचे लाडू बघणार आहे. अळीवाला बरेच नावं आहेत. इंग्लिशमध्ये त्याला गार्डन क्रेस सीड्स म्हणतात आणि त्याला अळीव म्हणतात, हिंदीमध्ये हलीम म्हणतात आणि चंद्रशूर असं पण त्याचं नाव आहे. असालू असं पण एक शब्द आहे. तर त्या आणखीन नावं माहिती असेल तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की जरूर कळवा. तर हे सुपर सीड आहे, सुपर फूड आहे. तर त्याचे लाडू अतिशय पौष्टिक होतात. तर त्याच्यामुळे आपल्याला एक तर बोन हेल्थसाठी, हेअर ग्रोथसाठी आणि आपल्या हिमोग्लोबिन वाढायला आणि त्याच्यात बरेच आयर्न, प्रोटीन आहे. त्याच्यात कॅल्शियम आणि प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, सी, ई हे व्हिटॅमिन त्याच्यात आहे. आपण दिवसाला एकच चमचा खाऊ शकतो. म्हणजे ते लाडू बनवणार आहे तर मी छोटे छोटे लाडू बनवणार आहे. तर ह्याच्यामुळे तुम्हाला इम्युनिटी वाढते, इम्युनिटी बुस्टर म्हणू शकतो आपण. ते खाल्ल्याने तुमचं डायजेशन सुधारतं, मंथली सायकल पण रेग्युलेट करायला याची मदत होते. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यात भरपूर व्हिटॅमिन, आयर्न, कॅल्शियम असल्यामुळे ते रेग्युलर खाल्लं तरी चालतं. ह्याच्यात आपण नारळ घालून अजून हेल्दी बनवणार आहे, नारळ आणि गूळ घालून. तर ते भिजवूनच खायला पाहिजे. ते भिजवून तुम्ही स्मूदीमध्ये घालू शकता, सॅलडमध्ये घालू शकता किंवा कुठल्याही मिठाईत घालू शकता. ते भिजवून खाल्लं तर उत्तम. आणि ते नाही भिजवलं तर थोडे कडसर लागतं. किंवा भाजून खायला पाहिजे, पण भिजवलेलं उत्तम. तर आपण ते भिजवून ठेवले तर मी दाखवतो. हे एकदम बारीक सीड्स आहेत, पण याची महती खूप मोठी आहे. बाळंतिणीला जरूर देतात, त्याची खीर पण करतात. तर आपण याचे आता लाडू बघूया. 2 चमचे तूप घालतोय कढईत. तर आपण हे काजू आणि बदाम तुकडे करून घेतले, ते आपण थोडेसे भाजून घेऊया तुपावर. मी दोन्ही 1-1 टेबलस्पून घेतलेले आहे. तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता. तर आपण हे गूळ घालूनच करणार आहे लाडू. अतिशय पौष्टिक होतात आणि टेस्टला पण चांगले राहतात. हे ओला नारळ आपण घालतो आहे, त्याच्यामुळे कमी दिवस टिकतात. म्हणून थोडे थोडेच करायचे. तुम्ही ओलं सुकं खोबरं घातलं तर एवढी त्याला टेस्ट येत नाही. तर मी हे अळीव, 1 वाटी अळीव म्हणजे 100 ग्रॅम अळीव आहेत आणि त्याच्यात मी 1.5 नारळ खाऊन घातलेलं आहे. 1 अर्धी वाटी नारळाचं पाणी घालून मी 2 तास भिजवलं आहे. ते भिजवलं तर एकदम चांगले लाडू होतात. हे नट्स भाजून झालेले आहेत. 100 ग्रॅम अळीव होते, तर त्याच्यात मी 1.5 नारळ खाऊन घातलेलं आहे. तुम्ही भिजवून ठेवले ते. थोडंसं नारळाचं पाणी पण 1 अर्धी वाटी घातलेलं आहे मी. आपण आता हे सगळं मिक्सर कढईत घेऊया. तर 100 ग्रॅमला साधारण 1.5 नारळ घातलेला आहे आणि आपण पाव किलो गूळ घालतो. वाट्याने 2 वाट्या आहे. आपण हे आता मिक्स करून घेऊया. आता फ्लेम आपण बारीक करूया. गूळ विरघळला की थोडंसं मध्यम करूया. अजून 1-2 चमचे आपण तूप घालतोय. जास्त तूप घालायची गरज नाही, पण नारळाला त्याचं ओरिजिनल फॅट असतं. फक्त 2 चमचे तूप घातलेले. तर आपण हे सगळं आता बारीक गॅसवरती कुटकुटीत होईपर्यंत, एक गोळा होईपर्यंत आपण परतून घेणार. मग त्याचे थंड झाल्यावर लाडू घालू. गूळ पूर्ण विरघळला आहे. 10 मिनटं आपण मंद गॅसवरती हे सतत परतत राहिलेलं आहे. थोडं कुटकुटीत व्हायला म्हणून 2 टेबलस्पून मी साखर घालते. तर ते आपण मिक्स करून घेऊया. अजून 5 मिनटं ठेवून आपले लाडू तयार आहेत. बारीक गॅसवरती 12 ते 15 मिनटं आपल्याला सतत ढवळत ठेवायला लागेल. नाहीतर खाली लागतं, आपलं कंटिन्युअस हलवायला लागतं. नारळ, गूळ आणि अळीव घातल्यानंतर आपण मंद गॅसवरती 15 मिनटं परतून घेतलेलं आहे. तर ते आता झालेलं आहे. त्याच्यात आपण आणि गुळाचा पदार्थ म्हणजे वेलची पाहिजेच. वेलची आणि जायफळ ते आपण घालतो.
आणि आपण परतून ठेवलेले ड्रायफ्रूट्स पण घालतो. आता झालेलं आहे. मी गॅस बंद करते. थोडेसे थंड झाल्यावर आपण लाडू वळवतो. हे आपलं लाडूचं मिक्सर तयार झाले. आपण ड्रायफ्रूट वेलची जायफळ घातलं आहे. हे साधारण एक कोमट आहे. तर आपण लाडू वळून घेऊया. मस्त लाडू वळले जात आहेत. तर मी सर्व लाडू वळून घेते आणि मी दाखवते. भरपूर लाडू होतात एवढ्याच्यात. पण असं म्हणतात हे थंडीत खायला पाहिजे, पण असं काही नाही आहे. तुम्ही एरवी पण खाऊ शकता. क्वांटिटी फक्त कमी करायची. तुम्ही एकच लाडू खायचा रोज. असे मस्त आपल्या अळीवाचे लाडू तयार झाले. एवढ्या प्रमाणात 25 लाडू झाले. साईज थोडा छोटाच आहे पण खूप छान झाले. तर हे ॲक्च्युली डिलिव्हरीनंतर बायकांना खायला देतात, लॅक्टेटिंग लेडीजला. ते बाळाला दूध पाजायला दूध भरपूर येतं असं म्हणतात. चांगले झाले तर तुम्ही करून बघा आणि चांगले होतीलच तुमच्या हातून पण. ते तुमच्या मैत्रिणींशी शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा कसे झाले.